दिवसाची सुरुवात अशी बरोबर. हल्ली मी रोज पेपर उघडला वाचायला, न्यूजपेपर वाचायला उघडला की त्याच्यातून एक तरी ॲडव्हर्टाईज पडते, जी ॲडव्हर्टाईज खाण्याबाबत असते. आणि एखादं पत्रक असतं त्या खाण्याबाबत, आणि कुठे नवीन हॉटेल एखादं निघालं आहे त्या त्या ठिकाणची ती ॲडव्हर्टाईज असते. त्या ठिकाणी किती सुंदर जेवण मिळतं ह्याची माहिती दिलेली असते. घरपोच किती वेळात पोचेल किंवा लवकरात लवकर आम्ही घरपोच आणून देऊ, ही ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी असते. काही वेळा ते पदार्थांचे सगळे छान छान चित्र त्या ठिकाणी लावलेले असतात. आणि मग हे सगळे फोटो बघितल्यानंतर आपली भूक चाळवते, आपल्या पोटामध्ये कावळे कावकाव करायला लागतात. आणि मग आपण असं प्लॅनिंग करतो की ह्या ठिकाणी आपण जायलाच पाहिजे. आणि मग शेवटी आपण एक दिवस त्या ठिकाणी जाऊनच येतो. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाचं वचन सुद्धा आपल्या किती आजूबाजूला आहे. रोजचे मनन आहे, पवित्र शास्त्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. रोज कोणीतरी आपल्याला देवाच्या वचनाचं गुड मॉर्निंग मेसेज पाठवतो व्हॉट्सअपवरून. आणि असे अनेक एवढं सगळं आहे, तरी एवढं खाद्य आत्मिक आपल्याला रोज मिळाल्यावर सुद्धा आपल्या हृदयात आत्मिक भुकेचे कावळे का कावकाव करत नाही? आपली आत्मिक भूक का चाळवत नाही? आपल्याला ती का लागत नाही? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 जेवण दिलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही चिन्हे पाहून नाही तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझ्या मागे आला. येशूने म्हटले की जीवनाची भाकर मी आहे. येशूने म्हटले जीवनाची भाकर मी आहे. आम्हाला रोज प्रभू येशू ख्रिस्त अन्न पुरवणार आहे. आम्हाला त्याची गरज आहे हे त्याला माहीत आहे. परंतु येशू अशी जीवनाची भाकर आहे की ज्यात खरे समाधान आहे. तोच आमची आत्मिक भूक भागवणारा आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 27वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 6 and verse 27. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.